म्हणला तुम्ही? अकाल मृत्यु हो मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. जय महाकाल, जय महाकाल. उठा, झोपेतून उठा सगळ्याजणी. सगळे उठा आणि आवरा. आवरा आवरा फटाफट. पावडर पाहिजे का? पावडर पाहिजे. उठायचं, बसायचं, खायचं, पाणी प्यायचं, चहा प्यायचं, बघायचं, असं चाललेलं आहे. एकूण माहेर पण काय चिंता नाही कसली. चला, हे महाकालेश्वर मंदिराचं एंट्रन्स आलेलं आहे. हमको सिर्फ महाकालेश्वर जाना है. भगवान भगवान. चला, आम्ही आता जैनच्या महाकालेश्वर मंदिरला रिक्षातनं चालले आहोत. 20 रुपये पर सीट. इतकं चालणं असतं रिक्षा करणं कधी शहाणपणाचं. ते नेतात पण व्यवस्थित आणि एवढं चालणं शक्यच नसतं बायकांना. त्यामुळे मस्त महाकाल लोक, देखो महाकाल लोक, मस्त भैया. चलो, ई रिक्षा पण आहे तिथं. हे महाकाल लोक आहे आणि मंदिरमध्ये आम्ही फोन यूज करू शकतो. लोकमध्ये आम्ही यूज करू शकतो. ते खूप सुंदर दिसते. हे महाकाल महालोक, हे महाकालेश्वर मंदिर. महाकाल लोक. इथं फाउंटेन असतं संध्याकाळी. अरे इथनं जायला काही जागाच नाही आहे. तूच आहे. चला, काय लहान आहे काय? महाकालेश्वर. चला, हे सर्व ऋषी बसलेले आहेत या ठिकाणी. हे नंदीद्वार स्वागत आपण बघितलं मगाशी. सगळे नंदीवर होते. चला, लागलेत मागणं. चलो, बरंच चालत जायचंय आपल्याला शेवटपर्यंत. इथं घाट आहे. चला, चालणे चालणे आणि फक्त चालणे. येताना लाईट बघू आपण. चला, खरं आहे, महाकालेश्वरनं बोलवल्याशिवाय आपण तिथं येऊ शकत नाही. हेच खरे. किती वेळा बघावं तरी कमीच. चला चला, शंकर पार्वतीला प्रसन्न करून नेताना. विष निघालं जेव्हा अमृत मंथन केल्यानंतर, ते विष पिताना श्री शंकर. बघूया. चला, आम्ही ही रिक्षामधनं चाललेलो आहोत सिनियर सिटीजन असल्यामुळे. गेटमधून चाललेलो आहोत दर्शन घ्यायला. मधून आतमध्ये आल्यानंतर त्रिशूळ आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत सरळ सरळ. लाईट लागलेले आहेत. महाकाल लोकमधून पुन्हा एकदा महाकाल लोकमधून चाललेलो. चला, काय सुंदर हो, काय सुंदर. मस्त ना. एकदा आम्ही महाकाल लोकमधून गेलो होतो. स्टॅमिना इलेक्ट्रिकची गाडी दिसली. त्यांच्यामुळे लगेच आम्ही भुललो, त्या गाडीत बसलो आणि त्या गाडीत आम्हाला परत बाहेर आणून सोडलं. त्या 76 वर्षाच्या आता परत चालत चाललेलो आहोत. इतक्या महाकाल एनर्जेटिक होत्या. चालत मला असं थकले, दमले फिर म्हणायला कशाला पाहिजे गाडी. माझ्या बरोबर राहून सुद्धा माईंना सुद्धा हे सर्व बघितलं. चालत जावं लागलं. लाईट लागल्यावरती सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी घोळ घालते असं माझ्या लक्षात आलेलं. लोक माझं डोकं लाईट लागायच्या आधी पण बघितलं. हे चुकतंय. अतिशय स्वर्गामध्ये असल्यासारखं वाटत. नाही, महाकालच्या नगरीमध्ये
आम्ही दोघीजणी हिंडत होतो. थोडी आमची पुन्हा एकदा चुकामुक झाली होती. त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे की VIP दर्शन घ्यायचं. आणि VIP दर्शन कुठे आहे, ते काउंटर कुठे आहे हे आम्हाला सापडता सापडेना. गोंधळच गोंधळ. रडकुंडीला आलो. मी तर रडकुंडीलाच आले. माई नव्हत्या आल्या. माई मला आधार देत होत्या. त्या म्हणायच्या की नाही नाही, महाकालने ठरवलंय, चला महाकालने ठरवलंय, चला. मागं जाता येत नव्हतं, पुढं जाता येत होणारच. नव्हतं. मागं 1 किलोमीटर चालायचं. राहिलं, पुढं 1 किलोमीटर राहिलं. तसंच आता पण फिरायला लागलोयच की. महाकालना आधी तासभर चालवलं आणि नंतर तासभर आम्हाला आरतीसाठी उभं केलं समोर. काय ते आमचं भाग्य. 1 तासभर आम्ही समोरच होतो. काहीच लाईन नव्हती पुढे आमच्या. पण आम्ही तासभर तिथे आरतीसाठी थांबलेलो होतो. आरतीचा आनंद घेत होतो. महाकालेश्वर मंदिर. सुंदर दर्शन झालं आम्हाला. आरती मिळाली.